केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काल दिल्लीत मोठं आंदोलन झालं. तरुणाई मोठ्या संख्येने या आंदोलनात उतरली आहे. काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. काल या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी लाठीचार्ज केला. अनेक पोलीस आणि आंदोलक जखमी झाले. आंदोलकांना पांगवण्यासाठी वीज पुरवठा सुद्धा खंडित करण्यात आला होता. पण आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यांनी मैदान सोडलं नाही. पोलिसांनी काल आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आता सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी जंतर मंतरवर यावं. आम्ही कुठेही जाणार नाही अशी ठाम भूमिका अभिजित दिपके यांनी घेतली आहे. यावर आता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी काय म्हटलंय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. हे आंदोलन पूर्णपणे यशस्वी झालेलं आहे. अजून काही गोष्टी बाकी आहेत. म्हणजे राजीनामा होणार का शिक्षण मंत्र्यांचा, इतर ज्या त्यांच्या मागण्या आहेत. उदाहरणार्थ सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवलेलं नाहीये. 24वा दिवस आहे आणि कॉम्पन्सेशनची जी मागणी आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना 1-1 कोटी रुपये कॉम्पन्सेशन 21 विद्यार्थ्यांना, याची आज मिटिंग झाली JP नड्डांबरोबर आणि त्यांनी पुन्हा मिटिंग करायला बोलवलेलं आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं सरकार कसं झुकलं तर सरकारने इतके दिवस जो ऍडॅमंट ॲटिट्यूड घेतला होता ते सरकारने आता बोलवलं. इतका प्रचंड मोर्चा आज मी माझ्या पत्रकारी जीवनामध्ये इतका तरुणांचा प्रचंड मोर्चा, म्हणजे आज माझ्या मानते मोर्चाला मी अंदाज काढण्याचा प्रयत्न केला 60,000 ते 1,00,000 माणसं असतील असं मला वाटतं. सर्व बाजूनी, या बाजूनी होती, या बाजूनी होती, बाहेर होती आणि अनेकांना इथे येऊ नाही दिलं. मेट्रो बंद केली, बसेस लेट केल्या, ट्रेन्स लेट केल्या, तरी सुद्धा माझ्या मते एवढी माणसं होती. माझ्या मते एवढे सगळे तरुण रस्त्यावर उतरले, हेच यांचं यश आहे. CJP काय आहे, अभिजित दिपके कोण आहे, आपण त्याला ओळखतही नव्हतं, पण त्यांनी एवढं जबरदस्त करून दाखवलं. सोनम वांगचुक लडाख मधले, आपल्याला माहिती आहे ते सायंटिस्ट आहेत, ते चांगले कार्यकर्ते आहेत, पण त्यांनी इथे येऊन महात्मा गांधींची नैतिक ताकद काय असते हे सिद्ध केलं. माझ्या मते सोनम वांगचुकना मी सलाम करतो. याचं कारण मी 1974 पासून आजपर्यंत आंदोलन बघितलेली आहेत. हे पहिलं आंदोलन आहे माझं. मी JPचं आंदोलन बघितलं, मी अण्णांचं आंदोलन बघितलं, मी शेतकऱ्यांची आंदोलन बघितली, मी जॉर्ज फर्नांडिसचं आंदोलन बघितलं. मला ही तरुणांची जी एनर्जी आहे ना, ही कुठेच नव्हती एवढी. म्हणजे उत्स्फूर्त आहेत. मी बघितलं या मुली आणि मुलींची मोठी, याच्यामध्ये मुलींचा मोठा सहभाग आहे. एवढ्या मुली रस्त्यावर उतरल्या, हे इतकं यश आहे यांचं. आणि म्हणजे त्या पोलिसांना, कदाचित पोलीस आले दणादण, पोलिसांना थोडेसे घाबरले असतील, पण किती मुली पुढे गेल्या, फ्रंटला गेल्या मुली. लाठीमा चार्ज होतोय असं म्हटल्यावर मला हे अभूतपूर्व वाटतं. हे अभूतपूर्व यश आहे या आंदोलनाचं. पुढे काय होतं मला माहित नाही. पुढे अभिजित दिपके काय करणार मला माहित नाही. मागण्या मान्य होतील की नाही माहित नाही. पण मला असं वाटतं आज मोदी सरकारनी आपल्याला शरम आणलेली आहे. ज्या प्रकारचा लाठीचार्ज इथे केला, ज्या प्रकारचा लाठीचार्ज त्या बाजूला फ्रंट गेटला केला, त्यानंतर अश्रुधूर सोडला. सो हे दमनकारी सरकार आहे, हे लोकशाहीतलं सरकार नाही. जगातलं कोणतंही लोकशाही सरकार असं वागत नाही. लोकांचं पाणी बंद करत नाही, लोकांचं अन्न बंद करत नाही, लोकांना लाठ्या मारत नाही. काहीतरी ह्युमन राईट्स आहेत नाही, UNAचे ह्युमन राईट व्हायोलेशन केलंय आज यांनी. ह्युमन राईट म्हणजे प्रोटेस्टर्स जे आहेत त्यांचे सुद्धा ह्युमन राईट असतात, ते पूर्णपणे यांनी मोडीत काढले मोदी सरकारने. मी तुला जबाबदारीने सांगतो, या देशाच्या इतिहासात इतकं दमनकारी सरकार गेल्या 20 वर्षात मी तरी पाहिलेलं नाही. 700 शेतकरी मेले किसान आंदोलनामुळे. आणि मोदींनी काय केलं, 1 वर्षानंतर म्हणाले मी 4 कायदे रद्द करतो. अरे तुम्ही वर्षभर काय केलं. नरेंद्र मोदी हा भारताच्या इतिहासातला सर्वात संवेदना शून्य पंतप्रधान आहे, लक्षात घे. टायर पंक्चर केले, काय पोलीस आहेत, ट्रकचे टायर पंक्चर केले, ट्रकचे करणे काढले, माइक्स काढले. व्हॉट नॉनसेन्स यार. व्हॉट काइंड ऑफ दिल्ली पोलीस इज दिट. मुलांना घाबरवण्यासाठी हे करत होते. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मोडून काढायचं असा अमित शहाचा आदेश असावा. पोलीस काय आदेशाचे गुलाम असतात, त्यामुळे ते आदेश असा पाळत होते. पण इतकं घाणेरडं, इतक्या मुली असताना असं वागणं म्हणजे लज्जास्पद. सरकारला सत्तेचा माज डोक्यात गेलेला आहे. सत्ता जेव्हा डोक्यात जाते ना, तेव्हा कोणतंही सरकार असं वाटतं. हे महात्मा गांधींना मानणारं सरकार नाहीये. नरेंद्र मोदी हे हिटलरला मानणारे पंतप्रधान आहेत. तर हिटलर सारखं करतायत ना. हिटलरने तिथे 60 लाख ज्यूंची हत्या केली, हे मुसलमानांची हत्या करतायत, इथे विद्यार्थ्यांना मारतायत. हेच तरुण 2014ला 19ला मत देत होते मोदींना. आता यातला एकही तरुण, मी लिहून देतो, मी सकाळी रिक्षावाल्यापासून सगळ्यांशी बोललो,
मोदी जी को जाना चाहिए, ही सार्वत्रिक भावना आहे. मला माहित नाही ते जातील की नाही, पण ही चीड आहे, हा संताप आहे. भाजपला आता कळलंय की आपण मॅनिप्युलेट करू शकतो निवडणुका, आपण SIR करू शकतो, आपण इतर गोष्टी करू शकतो. त्यामुळे आपल्याला काही पर्वा करायची गरज नाही. आपण निवडणुका मॅनिप्युलेट करूया आणि जिंकूया. हे विद्यार्थी काय करायचं ते करतील. एवढे लाखो विद्यार्थी येते, हजारो विद्यार्थी येतात आणि तुम्ही त्यांच्यावर लाठ्या चालवता. शबाना आझमीला मारता, गीतांजलीला मारता आणि आमच्या अभिजितला मारता. काय अभिजितचा सहकारी मला भेटला, सम्राट, त्याच्या संपूर्ण पायाला लागलेला आहे. या मुली होत्या स्टेजवर स्वयंसेवक असलेल्या, त्यांनाही मारलं. काय म्हणजे हे डोक्यामध्ये सत्ता गेल्यावर माणसं अशी विकृत वागतात. आणि मी तुला सांगतो, मला असं वाटतं आणि माझी इच्छा सुद्धा आहे की मोदींचा राजकीय अंत जवळ आलेला आहे. काही विरोधक आले, सगळ्यांवर मी टीका करणार नाही. माझी सगळ्यात जास्त निराशा राहुल गांधींनी केली. राहुल गांधी हे काँग्रेसचे फक्त नेते नाहीत, राहुल गांधी हे लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत. लीडर ऑफ ऑपोजिशन हा पंतप्रधान पदाला समांतर आहे, लक्षात घ्या. राहुल गांधी इथे आले असते तर आज ते लोकप्रियतेच्या शिखरावर असते, त्यांचं गुडविल वाढलं असतं. मला असं वाटतं राहुल गांधींनी हिमालय एवढी ही चूक केलेली आहे. देशातल्या तरुणांच्या एवढ्या मोठ्या आंदोलनात ते आले नाहीत. त्यांनी ट्विट केलं, शेवटी ट्विट केलं सोनिया गांधींनी हस्तक्षेप केल्यावर. पण बाकीचे जे विरोधी पक्ष आहेत, म्हणजे एक माणूस इथे आला, त्याचं नाव आहे भीम आर्मीचा खासदार चंद्रशेखर आझाद. तो रात्रभर इथे थांबला, ती इन्व्हॉल्वमेंट होती. बाकी काय महुआ मोहित्रा आल्या, त्या तृणमूलचे कोणी नाही आले. पण हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला बोलायला पाहिजे, सर्व डाव्या पक्षांनी CPM, CPI, CPIML पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला. ही त्यांची पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे. आयसाचे विद्यार्थी उपोषणाला बसले होते, त्यानंतर SFIचे लोक होते, AISFचे लोक होते. हे सगळे उपोषणाला विद्यार्थी बसले होते, तिथे स्वयंसेवक म्हणून काम करत होते. तर मला खूप काळाने डावे लोक हे जनतेच्या संवेदनावर जोडले जात आहेत असं वाटतंय. त्यांना निवडणूक यश मिळेल की नाही मिळेल हा वेगळा मुद्दा, पण त्यांनी खूप इथे राजकीय प्रगल्भता दाखवलेली आहे. इतर विरोधकांनी का दाखवली नाही त्यांना विचारायला पाहिजे. पण मला असं वाटतं की त्यांना कळत नाहीये देशात काय घडतंय आणि ते केवळ निवडणुकांवर विश्वास ठेवत आहे, जसं काँग्रेसही निवडणुकांवर विश्वास ठेवते. राहुल गांधींनी लढायला पाहिजे, लाठ्या खायला पाहिजेत, राहुल गांधींना जेलमध्ये जायला पाहिजे, जसं आता हे सगळे लोक जात आहेत. तरच तुम्ही विरोधक मोदींचा पराभव करू शकाल. हे माझे शब्द लिहून ठेवतो. हे जोपर्यंत लाट्या खात नाहीत ना तोपर्यंत काय होणार नाही. आणि अभिजित भारतात येणार आहे, केवढा मोठा त्याग आहे. अभिजितनी अमेरिकेत शिक्षण घेतलं, आता त्यांनीच मला सांगितलं अमेरिकेतून मोठ्या मोठ्या नोकऱ्या ऑफर झाल्या होत्या, त्याच्यानंतर युरोपातून नोकऱ्या ऑफर झाल्या होत्या. हे सगळं सोडून हा मुलगा इथे आला. आय रिस्पेक्ट हिम. कोण त्याग करतं एवढा? आता तो परत गेला ना अमेरिकेमध्ये तरी सुद्धा त्याला मोठी नोकरी मिळेल, कारण शिक्षणच तसं आहे. आपल्याकडे काय आला, कशाला आला, अमुक करा तमुक करा, शंकाच घेतात लोक. मग आणखीन काय काय म्हणतात आम आदमी पक्षात. अरे आम आदमी पक्ष काय गुन्हेगारांची टोळी आहे का? माझं तर म्हणणं आहे आम आदमी पक्ष, काँग्रेस, भाजप सोडून कोणत्याही पक्षाचं असताना तरी मला चाललं असतं. या देशामध्ये भाजपची दमनकारी सत्ता जर घालवायची असेल, सर्व विरोधकांना एक आलं पाहिजे. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.